नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये आलेली असामी ही अतिशय खास आहे. त्याचं कारण असं की ह्या व्यक्तीनं सगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना अगदी सळोकी पळो करून सोडलेलं आहे. आपल्यासोबत अंजली दवानी आहेत. अंजली ताई, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. खरं तर अंजली दवानी यांचं आज एन्काउंटर करणं इनफॅक्ट मी ते नाव बघितल्यावर मीच घाबरले. मला वाटलं एन्काउंटर म्हणजे माझा करणार की काय, कारण आतापर्यंत मी लोकांचे करायचे पण म्हणजे शब्दांनी. तर आज ते बघून मी आधी घाबरले. म्हटलं आता काय प्रश्न विचारते माहित नाही. पण जसं मी मगाशी म्हटलं की सगळ्याच राजकीय पक्षातल्या नेत्यांना, म्हणजे मला असं वाटतं कुठलाच पक्ष असा सुटला नसेल की ज्याच्यामध्ये काही त्या व्यक्तीनं काही गोष्टी केल्या असतील किंवा त्या लिगली नसतील आणि त्या तुम्ही रेज केल्या, तसं मला वाटतं एकही पक्ष सुटलेला नसेल. तर हे सगळं करत असताना इतका अभ्यास करावा लागतो. हे सगळं करत असताना दमछाक होत नाही का दमानी यांची? दमानी यांची दमछाक, छान कॉम्बी घातलंस. होते, नक्कीच होते. कारण तेवढे कागदपत्र वाचायला लागतात, रिसर्च करावा लागतो आणि ती करण्याची माझी एक सिस्टम आहे जी मी कधी हवं असेल तर दाखवेन, प्रेक्षकांनासुद्धा दाखवेन. मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला ना काही लोकांनी लढणं गरजेचं आहे. हे मी स्वतःला सुद्धा सांगते, कारण कित्येक वेळा असं वाटतं आपण करतोय त्यातनं साध्य काय होत आहे, काहीच होत नाही आहे. तीच माणसं त्यांच्या विरुद्ध लढलो, ते सगळे परत आलेत. भुजबळ आले, अजित पवार आले, खडसे या त्या मार्गाने परत आले. तर आपण जे लढतोय त्याला काही अर्थ तरी आहे का, असा प्रश्न देखील वाटतो. पण असं वाटतं की नाही, आपण लढलं नाही तर काय होईल, आणि यासाठी असंख्य प्रयत्न करावे लागतात. कारण हे सगळं जनतेपुढे मांडणं गरजेचं आहे. मग मला असं वाटतं की त्यांना खरंच आता जागं होणं गरजेचं आहे. कारण आमचा लढा जो आहे, मी स्वतः कधीच राजकारणात नाही, समाजकारणात नाही, दूरपर्यंत कुठचाही संबंध नव्हता आमचा. पण व्हॉट हॅज रिअली ट्रिगर्ड यू की आत्ता मला वाचा फोडली पाहिजे? मग तो आप पक्षाला तेव्हा की त्याच्या आधी कशा काही घटना घडल्या होत्या? नाही, 2011मध्ये माझं ना डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूजला आणि 25 वर्ष मी ते चालवत होते. आणि घर भलं, आपले संसार भला, मुलं भली, त्यांना शाळेत सोडणं आणणं आणि डायग्नॉस्टिक सेंटर चालवणं हेच माझं काम होतं. 2011मध्ये सगळ्यांनीच अण्णांना अटक होताना बघितली आणि तेव्हा मी काम करताना माझी जे सोनॉलॉजिस्ट होत्या त्यांना सांगितलं की चला आपल्याला लढायला पाहिजे, दिस इज टू मच, हे काहीतरीच होतं आहे. आणि त्या भावनेच्या भारात मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि आम्ही तिथे आझाद मैदानात पोचलो. आणि तिथून जो लढा सुरू झाला, मग तो इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये मी आधी होते काही काळ, त्यानंतर आम आदमी पक्षाची महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर असं वाटलं की जितकं कळत गेलं, मग मी तो सिंचन घोटाळा काढला आणि मग कळतंय की पूर्ण महाराष्ट्रात जी 5 इरिगेशन कॉर्पोरेशन्स आहेत, सगळीकडे सेम घोटाळा आहे. धरणांच्या किमती वाढवणं, अमाप भ्रष्टाचार करणं. त्यात मग खोदून सगळे डिटेल काढून त्याच्यावर PIL केली. मग त्यांनी माझा छळ सुरू केला. मग या सगळं भोगत आत्तापर्यंत लढा देत आलो. पण एक परत तीच खंत वाटते की त्यातनं साध्य काय होतं आहे. आपण लढतोय रोज. आता ते जुने सोडा, आता कोकाटे म्हणा, योगेश कदम म्हणा, सगळे म्हणा, नावं बदलली आहेत, भ्रष्टाचाराची पद्धत बदलली आहे, पण भ्रष्टाचार होतोय, सेमच्या सेम राहिलंय. आणि आपण जर ना याचा एक शांतपणाचा विचार केला, आणि हे मी नेहमी म्हणते की कसं असतं, एखादा छोटासा शाळेतला वर्ग आहे आणि त्या वर्गात पहिले 1-2 जे येतात, नंबर 1 नंबर 2, ते डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, चार्टर्ड अकाउंटंट होतात, त्याच्यानंतरचे असे अकाउंटंट होतात, क्लार्क होतात. आणि जो गाळ असतो ना, ते बॅक बेंचर्स असे गुंडगिरी करतात, मवाली असतात. हळूहळू ते राजकारणात जातात, म्हणजे मर्डर झाल्यानंतर ते राजकारणात जातात. आणि जो पहिला आलेला असतो ना, त्याच्यावर ते राज्य करतात. आणि जो पहिला आलेला असतो ना, तो असा फार हुशारीने असं सांगतो की मी बोरिवलीहून चर्चगेटनी फर्स्ट क्लासनी जातो, पण हे पजेरो घेऊन फिरतात. हे दुर्दैव आहे. हे आपलं राजकारण आहे आता सध्याचं.